कल्याण नगर मार्गावर असलेल्या शहाड उड्डाण पूल अवजड वाहनासाठी बंद करण्यात आलेला आहे। काल मध्यरात्री 12 वाजेपासून या ठिकाणी कल्याणवरून जाणाऱ्या व येणाऱ्या सगळ्याच अवजड वाहनं ते बंद करण्यात आलेले आहेत। मी सध्या उभा आहे शहाड उड्डाण पूल परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता या पुलाची जी अवस्था आहे, या पुलावरती पूर्णपणे खड्ड्याचे साम्राज्य आहे। अनेक वर्षापासून हे खड्ड्याचे साम्राज्य असल्याने वाहन चालक असतील, स्थानिक नागरिक असेल आणि त्याचबरोबर राजकीय पक्ष जे आहेत ते राजकीय पक्ष या ठिकाणी खड्ड्याच्या साम्राज्याच्या विरोधात अनेक आंदोलन केले आणि याच आंदोलनाची दखल घेत आता राष्ट्रीय महामार्गाने 15 ऑक्टोबरपर्यंत हा उड्डाणपूल जे आहे हे उड्डाणपूल अवजड वाहनासाठी बंद करण्यात आलेले आहे आणि सध्या काल रात्री 12 वाजेपासून या ठिकाणी अवजड वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे। आता लवकरच या पुलाच्या सस्पेन्शन जॉईंट्स असतील, बेरिंग असेल आणि बाकीची इतर डागडुजी असेल याचं काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे। विशेषतः पाहायला गेलं तर पर्यायी व्यवस्था वापरण्याच्या अधिसूचना देखील राष्ट्रीय महामार्गाकडून करण्यात आलेल्या आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर अनेक वर्षापासून या ठिकाणी जी अवस्था आहे त्या अवस्थेवरती कुठेतरी स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाकडून दुरुस्तीचे काम हाती घेतले असतील तरी 15 ऑक्टोबरपर्यंत लवकरात लवकर हे काम पूर्ण संपून नागरिकांसाठी हे सुव्यवस्थित पूल पुन्हा एकदा देण्याचा निर्धार जो आहे तो राष्ट्रीय महामार्गाने केलेला आहे आणि त्यानुसार हे पुलाचं काम पूर्ण झालं तर वाहन चालक असतील, स्थानिक नागरिक असतील यांच्यासाठी रहदारीसाठी मोठा दिलासा देखील या ठिकाणी मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।